नमस्कार. आज मोहरमची कत्तलची रात्र आणि सातारा शहरात अ, वेगवेगळ्या ठिकाणी पंजे ताबुदांची स्थापना झालेली 4 पासून ते आज 9 तारीख हे सातारा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मौला अली दर्गा आणि ह्यांच्या नवसाचं अब्बुल फजल अब्बास लमदार हे दोन्ही पंजे आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या सातारा जिल्ह्यात महाराजांचे वंश हे देखरेख मध्ये आजपर्यंत हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले मौला अली दर्गा इथं आज कत्तलची रात्र म्हणजे इमाम हुसैननी आज रात्र पूर्ण आपल्या जी पोरं आणि त्यांच्याबरोबर जे त्यांचे हे मोहम्मद पैगंबरांचे खानदानाची जी माणसं होती त्यांना आजची रात्र त्यांनी नमाज पठण करायला सांगितलं, सबर करण्यासाठी सांगितलं आणि हेच की धर्म हे जपण्यासाठी आणि सत्तेची जीत आणि ताकदवर यजीद हे जुल्म करत होता, अन्याय करत होता, त्याच्यावर मात करण्यासाठी इमाम हुसेनने ही बलिदान दिलं आणि बलिदान 1400 वर्षापूर्वीच आहे. इमाम हुसेन कत्ल होऊन 1400 वर्ष झालेले, तरी पण आज असं वाटतं की हे आता हे बलिदान त्यांची कत्ल शहादत झालेली आहे. हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेलं हे ठिकाण इथं नवस केले जातं, मुलांचे नवस केले जाते आणि नवस केल्यानंतर 5वीला 7वीला आणि 9वीला जे नवस पूर्ण झालेले मुलं असतात ते वाघ बनून येतात आणि वाघाचं मौलाली बाबांचं हे पूर्वीच हे आहे संबंध आहे. शेरे खुदा म्हणतात, वाघ यांनी शेरे खुदा याने मौला अली, हे मौला अलीचं एक रूप आहे ते शेरे खुदा याने खुदाचे शेर, परमेश्वराचे वाघ, ह्या पद्धतीनं त्याच्यामुळं ते वाघाला जास्त इथं हे आहे महत्व आहे. आणि आज कत्तलची रात्र इथं रात्री 12 वाजता हे भेटीसाठी मौला अली पंजा हा बाहेर निघतो आणि जेवढे साताऱ्यातले भेटीचे पंजे जे आहेत ती ह्या ठिकाणी येऊन बाबांना भेटी होऊन आणि आपापल्या गादीवर बसवलं जातात. आणि उद्या 10 तारीख आहे म्हणजे शहादत योमे आशुरा म्हणतात. हे योमे आशुरा यांनी इमाम हुसेनचे संपूर्ण घराण्यांचं कत्ल केलं गेलं यजिदानी आणि 5 वाजता मौलाली बाबांची पुत्रांची सगळ्यांची कत्ल झालेली उद्या हे 10वी तारीख मोहरमची आहे. आणि सार्वजनिक हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले शिवाजी महाराजांचे इथं आम्हाला हे झालेले पावन झालेले सातारा जिल्ह्यात महत्वाचं इथून मौलाली दर्गातून अदालत वाड्यात जातं ह्या पंजा मौलालीचं, तिथून महाराजांच्या वाड्यासमोर उभं केलं जातं, तिथं निवद वगैरे दाखवलं जातं आणि तिथून मौलाली हा राजवाड्यापासून ते बुधवाऱ्यात रात्री 12 वाजता येतात आणि त्यांचं टायमिंगच 12चं आहे पहिल्यापासून. हे 400-500 वर्षाच्या अगोदर हे आहे, तिथून आजपर्यंत हे 12चं टायमिंग जे आहे ते महत्वाचं आहे. आणि मौलाली बाबा तिथं विसर्जन होत्यात, बाकीचे ताबूत बी त्याच्या पाठीमागं विसर्जन होत्यात. हे माहिती मोहरमची आहे. नासिर गुल मोहम्मद शेख.